युवक आणि युवतींनो, यशस्वी जीवनाची वाटचाल कशी कराल? आजच्या काळात आपल्यासमोर अनेक संधी आहेत, पण त्या साध्य कशा करायच्या? आपल्याला आपलं कौशल्य, क्षमता आणि भविष्य कसं घडवायचं? यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यातच. चला तर त्या सोप्या शब्दात समजून घेऊया. सगळ्यात आधी शिक्षण आणि सतत शिकण्यावर भर द्या. आजच्या वेगवान जगात सतत नवीन कौशल्य शिकणं गरजेचं आहे. पुस्तकं वाचा, नवीन कोर्सेस करा, चांगल्या मार्गदर्शकांचा सल्ला घ्या. शिक्षण हे फक्त पदवी मिळवण्यापुरतं मर्यादित नाही, ती आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. फक्त माहिती मिळवणं पुरेसं नाही, तर विचार करण्याची क्षमता वाढवा, समस्यांचं समाधान शोधा आणि बदलांशी जुळवून घ्या. दुसरं म्हणजे वेळ व्यवस्थापन आणि ध्येय निश्चिती करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उद्दिष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचे छोटे मोठे उद्दिष्ट ठरवा आणि त्यासाठी ठोस पावलं उचला. वेळेचा सदुपयोग करा. तुमच्या ध्येयांशी संबंधित गोष्टींना प्राधान्य द्या. जे तुमचं लक्ष विचलित करतात त्यापासून दूर राहा. दररोजच्या प्रयत्नांमुळेच तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या जवळ पोहोचाल. तिसरं म्हणजे कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची आणि सुधारण्याची वृत्ती जोपासा. आयुष्य हे कधीच सरळ रेषेत चालत नाही, त्यात चढ उतार हे असतातच. अडथळ्यांवर मात करताना शिकण्याची संधी समजून घ्या. अपयश आलं तरी निराश होऊ नका. प्रयत्नांमुळे सुधारणा होऊ शकते यावर विश्वास ठेवा. अशा मानसिकतेमुळेच तुम्ही कधीच हार मानणार नाही. मोठे यश अनेकदा मोठ्या संघर्षानंतरच येते हे लक्षात ठेवा. चौथं म्हणजे चांगले संवाद कौशल्य आणि माणसांशी जोडणारी नाती विकसित करा. चांगलं बोलणं, चांगलं ऐकणं आणि आपल्या कल्पना स्पष्टपणे मांडणं हे महत्त्वाचं आहे. इतरांच्या विचारांवर सहानुभूतीपूर्वक विचार करा. चांगलं नेटवर्क तयार करा, जे तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुमच्या यशाला बळकट करेल. शेवटी तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. यश म्हणजे काही फक्त करिअरमधील प्रगती नाही, तर आनंदी जीवनही आहे. नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. तसंच मानसिक शांततेकडे सुद्धा लक्ष द्या. ध्यानधारणा करा, मदतीची गरज वाटल्यास ती घ्या आणि सकारात्मक विचारसरणी ठेवा. शेवटी सांगायचं तर यश हे थांबण्याचं ठिकाण नाही, तो एक सतत सुरू राहणारा प्रवास आहे. योग्य वृत्ती, सवयी आणि कौशल्यांनी स्वतःला तयार करा. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा आणि इतरांनाही प्रेरणा द्या. तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे. स्वप्न उंच ठेवा, कष्टानं ती साध्य करा आणि खरे जीवन जगा. 3D Mind, I am I. The topic today for you, my dear children, is Youth and the Path to Success. A guide to building skills, abilities, and a bright future. Dear children, today we stand at a juncture where the world offers unprecedented opportunities. The question is, how do you seize them? How do you mold yourself into the kind of individual who not only dreams but also achieves? The journey to success begins with self-awareness, hard work, and a disciplined approach to personal growth. Let me share some insights that can help you unlock your potentials and set a solid foundation for a fulfilling life. First and foremost, invest in continuous learning and self-improvement. The world is evolving rapidly, and the skills in demand today may not be as relevant tomorrow. Stay curious and embrace lifelong learning. Read widely, enroll in the classes, and seek mentors who can guide you. Remember, your education doesn't end with a degree. It's a continuous journey. Learn not just to acquire knowledge, but to think critically, solve problems, and adapt to change. Develop time management and goal setting skills. Success does not come to those who drift aimlessly. Set clear, achievable goals for your short-term and long-term future.
Break them into actionable steps and hold yourself accountable. Manage your time wisely, my child. Give priority to tasks that align with your goals. Eliminate distractions that steal your focus. Each hour spent purposefully brings you closer to the life you envision. Cultivate resilience and a growth mindset. Life is not a straight path. It is filled with challenges and setbacks. When you encounter failure, see it as an opportunity to learn and to grow. Believe in your ability to improve through effort. Resilience is your shield against discouragement. It empowers you to persevere when the going gets tough. Remember, my children, the greatest achievements often come after the greatest struggles. Build strong communication and interpersonal skills. Whether you aim to lead a team, start a business, or work in a collaborative environment, your ability to connect with others is crucial. Listen actively, articulate your ideas very clearly, and practice empathy. Networking is equally important. Build relationships that inspire and support your aspirations. Nurture your physical and mental well-being. Success is not just about professional accomplishments, but also about personal fulfillment. Exercise regularly, eat healthily, and ensure you get enough rest. Equally important is taking care of your mental health. Practice mindfulness, seek help when needed, and maintain a positive outlook on life. Success is not a destination, but a journey. It requires effort, adaptability, and a clear sense of purpose. Equip yourself with the right mindset, habits, and skills, and you will not only achieve your goals, but also inspire others to do the same. The future is yours to create. Dream boldly, work diligently, and live authentically. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. त्यांना साध्य करण्यासाठी मेहनत घ्या. यश तुमचेच असेल. वेळ आणि कष्ट हे यशाचे खरे मित्र आहेत. त्यांचा आदर करा आणि पुढे जा. अपयश तुम्हाला थांबवायला नाही तर शिकवायला येते. शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासच तुम्हाला यशाच्या मार्गावर नेईल. नवा दिवस नवी संधी घेऊन येतो. तिचा फायदा घ्या आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा. Believe in your dreams and work hard to achieve them. Success will be yours. Time and effort are the true allies of success. Respect them and move forward. Failures are not to stop, but to teach you, learn, and keep moving. Trust yourself, for confidence is the bridge to success. Every new day brings a new opportunity. Grab it and prove yourself. अपने सपनों पर भरोसा करें और उन्हें पूरा करने के लिए मेहनत करनी बहुत ज़रूरी है. सफलता आपकी ही होगी. समय और मेहनत सफलता के सच्चे साथी है. उनका सम्मान करो और आगे बढ़ो. असफलताएं आपको रोकने के लिए नहीं, बल्कि सिखाने के लिए आती है. सीखो और आगे बढ़ो. खुद पर भरोसा रखो, क्योंकि आत्मविश्वास ही सफलता की कुंजी है. हर नया दिन एक नई संभावना लेकर आता है. उसे अपनाओ और खुद को साबित करो. The constant pursuit of likes, shares, and virtual validation often overshadows genuine human interactions. As a result, families find themselves sitting together but living worlds apart. Parents who once played an active role in their children's lives are now relegated to the background, their voices muted by the glow of screens. Friends over families. Friends over family in this digital age, friendships, often superficial and dictated by trends, have taken precedence over family bonds, while peers play an essential role in personal growth. An over-reliance on them can lead to the neglect of familial relationships. Parents who have spent years nurturing and taking care and guiding and sacrificing for their children often unacknowledged and disconnected.
The wisdom, love, and life lessons they offer are drowned out by the influence of external voices that may lack depth and understanding. The parents' struggle behind every successful child is a story of parental sacrifice. Many parents toil tirelessly, working long hours, saving meticulously, and enduring hardships to ensure their children receive the best education and opportunities. They dream of seeing their children rise and shine like the sun, overcoming challenges and achieving greatness. Yet, it is disheartening when these efforts go unappreciated. Children, often unaware of the sacrifices made, may take their privileges for granted, squandering resources and opportunities in the pursuit of fleeting pleasures. How should children respond? The first step for today's youth is to cultivate awareness and gratitude. Understanding the depth of their parents' efforts is crucial. Reflecting on the sacrifices made, be it financial struggles, emotional labor, or the countless sleepless nights, can foster a sense of respect and responsibility. Rebuild connections. Make time for meaningful conversations with your parents, seek their advice, and cherish their stories. These moments not only strengthen bonds but also provide invaluable wisdom. Practice gratitude. Acknowledge the sacrifices made by our parents. A simple thank you or a heartfelt gesture can go a long way in showing appreciation. Set boundaries for mobile phone usage. Prioritize face-to-face interactions over virtual engagements. Remember that while technology connects, it should not replace human relationships. Honor your values. Embrace the values instilled by parents and elders. Integrity, respect, hard work, and empathy are timeless principles that pave the way for true success and fulfillment. Pursue excellence. Leverage the opportunities provided by parents to grow and excel. Dedication to studies, careers, and personal growth is the best way to honor their sacrifices. The path forward. Parents too much adapt to bridge the generational gap. They can foster open communication, understand the challenges that children face in a digital world, and guide without imposing. By nurturing mutual respect and understanding, families can rebuild their connections. For the youth, life's true essence lies not in fleeting digital moments but in lasting relationships and purposeful living. By recognizing and valuing the efforts of their parents, they can rise to become individuals who not only shine with success but also illuminate the lives of those around them. After all, the greatest testament to parenting is a child who lives with gratitude, honor, and purpose. सत्यनिष्ठा. तरुणांनी सत्याचा आधार घेतला पाहिजे. योग्य व सत्य विचारांचे पालन करायला हवे. शिकण्याची जिज्ञासा. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता आणि जिज्ञासा असावी. परिश्रम, कठोर मेहनत करण्याची सवय लावावी. मेहनतीशिवाय यश मिळत नाही. प्रत्येक कार्यात संयम आणि शिस्त ठेवणे आवश्यक आहे. ध्येय असणे आणि त्याकडे लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. समाजासाठी कार्य करण्याची जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. नवीन कल्पना मांडण्याची व अंमलात आणण्याची क्षमता असावी. इतरांसोबत काम करण्याची वृत्ती विकसित करावी. वागणे व चांगल्या नैतिक मूल्यांचा अंगीकार करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची तयारी दाखवावी व ठेवावी. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. समस्या सोडवण्याची कौशल्य. आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी आणि त्यांचे समाधान शोधण्याची क्षमता असावी. तरुणांनी हे गुण आत्मसात केले तर उज्ज्वल भविष्य घडवता येईल. Youth should always follow the path of truth and integrity. They should have a desire to learn new things. Developing the habit of working hard is essential for success. Every task requires discipline and patience.
Having specific goals and focusing on achieving them is important. They should understand their responsibility towards society. Keep a positive mindset in all the situations. The ability to come up with new ideas and implement them. Develop the attitude of working well with others. Follow good values and always do what is right. Be ready to stand on your own feet, that is self-reliance. Healthy lifestyle. Pay attention to physical and mental health with proper diet, exercise and care. Problem-solving skills. Be prepared to face challenges and find solutions to problems. If the youth embrace these qualities, they can build a bright future. ईमानदारी युवाओं को हमेशा सच और ईमानदारी के रास्ते पर चलना चाहिए. नए ज्ञान की जिज्ञासा. उन्हें नई चीज़ें सीखने की इच्छा रखनी चाहिए. मेहनत, कड़ी मेहनत करने की आदत विकसित करना बहुत ज़रूरी है. अनुशासन और धैर्य. हर काम में अनुशासन और धैर्य रखना चाहिए. स्पष्ट लक्ष्य. निश्चित लक्ष्य होना और उन्हें पाने के लिए ध्यान केंद्रित करना महत्वपूर्ण है. सामाजिक जिम्मेवारी. समाज के प्रति अपनी जिम्मेदारी को समझना चाहिए. सकारात्मक सोच. हर परिस्थिति में सकारात्मक दृष्टिकोण रखना चाहिए. बी ऑलवेज पॉजिटिव. नई सोच और उसे लागू करने की क्षमता होनी चाहिए. दूसरों के साथ काम करने का नज़रिया विकसित करना चाहिए. मूल्यों को अपनाएं और हमेशा सही काम करें. खुद पर निर्भय रहने के लिए तैयार रहे. सही आहार, व्यायाम और मानसिक स्वास्थ्य का ध्यान रखें. चुनौतियों का सामना करने और समस्याओं का हल ढूंढने की क्षमता होनी चाहिए. यदि युवा इन गुणों को अपनाते हैं तो वे एक उज्जवल भविष्य बना सकते हैं. Criticism. Choose to support, heal and appreciate. Criticism, though often seen as a tool for improvement, can sometimes leave deep scars that hinder growth rather than inspire it. It is far easier to point out flaws than to encourage strengths. Yet, the latter holds transformative power. When we choose to gift others with a supportive response, we plant seeds of hope and harmony. Words have the power to build or break, to uplift or discourage. Choosing them wisely can create a ripple effect of positivity. Instead of harsh words, let us offer constructive guidance that empowers individuals to rise beyond their challenges. Being a healer begins with empathy. When someone falters or struggles, they are often more aware of their shortcomings than we can imagine. Adding criticism to their burden only deepens their struggles. Instead, by offering understanding, acceptance, and appreciation, we become the balm that soothes their wounds. Acceptance is not about ignoring flaws, but acknowledging the humanity in each person. Appreciation, on the other hand, shines a light on what is good, motivating others to build upon it. Harmony thrives where negativity fails to take root. A critical remark may win an argument, but an encouraging word wins hearts. Negativity spreads quickly, creating an environment of distrust and discord. By consciously rejecting this path, we can create spaces where people feel valued and respected. Such an atmosphere nurtures creativity, collaboration, and genuine happiness. The choice to stop criticizing and start supporting is not merely about others. It transforms us into kinder, more compassionate beings. Criticism pulls down, but appreciation lifts up. Be the lifter in someone's life. Choose to heal, not hurt, for every kind word sows seeds of harmony. Acceptance is the first step to creating peace.
Appreciation is the path to sustaining it. Instead of pointing out faults, highlight virtues. What you nurture grows. Negativity destroys, but positivity unites. Choose to unite always. Let us commit to a life of building rather than breaking, of healing rather than hurting, and of harmonizing rather than dividing. Such a choice will not only uplift others but transform our own hearts into sanctuaries of peace and positivity. दोष काढण्यापेक्षा गुण ओळखा, त्यामुळे माणसं फुलतील. Don't find faults, recognize strengths and people will bloom. प्रत्येक जखमेवर शब्दांचे मलम लावा. टीकेने नाही तर समजुतीने माणसं जिंकता येतात. Heal every wound with words of care. Win people through understanding, not criticism. टीका थांबवा, पाठिंबा द्या, नाती मजबूत होतील. Stop criticizing, offer support. Relationships will grow stronger. नकारात्मकता पसरवू नका. जिथे जाल तिथे आनंद निर्माण करा. Don't spread negativity. Create joy wherever you go. दोष दाखवण्याऐवजी माणसांना उभं करण्यासाठी हात द्या. Instead of pointing out faults, lend a hand to help others rise. टीकेने नाती तुटतात, प्रशंसेने ती बांधली जातात. Criticism breaks bonds, but appreciation builds them. माणसांना दुखवू नका, त्यांना समजून घ्या आणि सावरायला मदत करा. Don't hurt people, understand them and help them heal. प्रत्येक शब्द सकारात्मक असावा, कारण त्याने नाती सुंदर बनतात. Let every word be positive, for it makes relationships very beautiful. दूसरों की गलतियाँ देखने की बजाय उनकी अच्छाइयाँ को पहचानो. Rather than seeing others' mistakes, recognize their good qualities. टीका से दिल टूटते हैं, सराहना से दिल जूटते हैं. Criticism breaks hearts and appreciation connects them. दुख देने के बजाय हमेशा दिलों को जोड़ने का काम करो. Instead of causing pain, always work to bring hearts together. नेगेटिव बातों से माहौल खराब होता है, पॉजिटिव सोच से खुशी बढ़ती है. नेगेटिव वर्ड्स स्पॉइल द एटमॉस्फेयर एंड पॉजिटिविटी ब्रिंग्स हैप्पीनेस. हर किसी को समझने की कोशिश करें, उनकी गलती पर नहीं, उनके सपनों पर ध्यान दीजिए. Try to understand everyone, focus on their dreams, not their mistakes. दूसरों की आलोचना छोड़ो, उन्हें हौसला दो. Stop criticizing other people and give them encouragement instead. शब्दों का इस्तेमाल ऐसा करें जो चोट नहीं खुशी दे. Use words that bring joy, not hurt. नेगेटिविटी से दूरी बनाओ, प्यार और सद्भावना फैलाओ. Stay away from negativity, spread love and harmony. गलतियाँ गिनने की बजाय अच्छाइयों की तारीफ करें. Instead of counting mistakes, praise the good things. दुख देने के लिए शब्द मत कहो, हर बात में सहारा दो. Don't speak words that hurt, offer support in every situation. शब्द आयुष्यात काय करू शकतात याचा अनुभव घ्यायचा तर आजच्या युवकांनी अनंत महान आत्म्यांचं आत्मचरित्र जाणून घ्यायला हवं. कारण त्या आत्मचरित्रांमधून आपल्याला त्यांचे सुसंस्कारित गुण, त्यांच्या विचारांची उंची आपलं ध्येय गाठण्यासाठी खूप सहाय्यभूत ठरू शकतात. मोटिवेशन, इन्स्पिरेशन मिळवण्याची ही अत्यंत सजीव उदाहरणं आहेत. एक ठळक उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज. समर्थ रामदास स्वामींनी महाराजांच्या बद्दल लिहिलेल्या जाणता राजा ह्या सुंदर प्रेरणादायी पंक्ती आपल्यासाठीच आहेत. महाराजांच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्या. महाराजांचं मोठेपण प्रत्येक शब्दामध्ये रेखाटलेलं आहे. ते प्रत्येक शब्द आपण सगळ्यांनी आपल्या मनातल्या लायब्ररीमध्ये एका मोटिवेशनल डॉक्युमेंटप्रमाणे प्रिझर्व केलं पाहिजे. प्रत्येक शब्द मोटिवेशन जागृत करतो. ती दररोजची प्रार्थना म्हणून प्रत्येक शब्द समजून उमजून आपण त्याची साधना केली आणि त्याप्रमाणे आपण सुसंस्कारित वागलो तर आपलं ध्येय गाठण्यासाठी ही जीवनाला पूरक अशी
महाराजांची महिमा आरती आपलंच जीवन अनंत कोटी सूर्याप्रमाणे उजळून टाकेल. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत परदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. देवधर्म गोब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे. कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रयो जाहला. शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा.